धाराशिवमध्ये मातंग समाजानं आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार एल्गार केला। अ ब कड वर्गीकरणाच्या मागणीसाठी हजारोंचा महामोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकला। महामोर्चा दरम्यान आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। अ ब कड वर्गीकरणाची मागणी करत मातंग समाजाने आपली भूमिका सरकारसमोर मांडली आहे। हजारोंच्या संख्येने समाज बांधव महामोर्चात सहभागी झाले होते। आता या मागणीवर सरकार काय निर्णय घेणार याकडे समाजाचं लक्ष लागलंय। महामोर्चाचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलं। धाराशिव जिल्ह्यामध्ये समाजाला काय संबोधित केलं सर? खूप चांगला रिस्पॉन्स, लाखोच्या संख्येने या ठिकाणी पूर्ण धाराशिव मधनं समाज या ठिकाणी गोळा झाला। समाजाचा महामोर्चाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। धाराशिव मध्ये मातंग समाज आक्रमक होताना पाहायला मिळतंय। आमदार सुनील भाऊ आज सभेला काय संबोधित केलं? चल सभेला जो समाज जिल्ह्यातला, धाराशिव जिल्ह्यातला, गाव खेड्यातला जो समाज आज या ठिकाणी आला होता, त्याला पुढच्या काळात आपल्याला शासन आपल्याला न्याय देणार। मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे। शासन 100% निर्णय देणार आहे। सुप्रीम कोर्टाची ज्या अंमलबजावणीच्या काही टेक्निकल गोष्टी होत्या त्याही आता त्या पूर्ण होण्याच्या मार्गावर येत्या काही दिवसात उपवर्गीकर सरकार 100% मातंग समाजाला न्याय देणार आहे। सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलाय तर सुप्रीम कोर्टाचा निर्णय शासनाला मान्य करावा लागणार। एकंदरीत सरकार जर तुमच्या मागण्या मातंग समाजाच्या मान्य नाही केली तर येणाऱ्या काळात तुम्ही सरकार म्हणून काय भूमिका असेल? अशा मागण्या मान्य करणार नाही का? सुप्रीम कोर्टाचा निर्णय तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी शासन 100% करणार। एकंदरीत काही आक्रमक होत आहेत, समाज आक्रमक होत आहे, कसं बघताय? अनेक ठिकाणी रोष व्यक्त होत आहे। समाजाला काय आव्हान असणार आहे? धाराशिव जिल्ह्यामध्ये महामोर्चाचे आयोजन या ठिकाणी मातंग समाजाच्या माध्यमातून करण्यात आला होता। मातंग समाज कुठेतरी आक्रमक होताना पाहायला मिळते। काय सरकारला अल्टिमेट असणार आहे मातंग समाजाच्या माध्यमातून? मागील अनेक वर्षापासूनची आरक्षण उपयोगाची मागणी आहे आणि ती मागणी सुप्रीम कोर्टाने त्याला मंजुरी दिलेली आहे की राज्य सरकारला तो अधिकार आहे। आणि भारत देशातील 5 राज्यामध्ये आरक्षणाचं उपयोग झालेलं आहे। माझ्यासोबत विष्णुभाऊ कसबे आहेत आणि त्यांच्यापूर्वी सुद्धा स्वर्गीय बाबासाहेब गोपले होते। या लोकांनी आपला अख्खा आयुष्य ज्या विषयाला घेऊन काम केलेलं होतं तो मातंग समाजाच्या उद्धाराचा विषय आहे आणि तो विषय ज्या पद्धतीने बाकी राज्यांमध्ये तात्काळ आरक्षणाची उपयोगाची अंमलबजावणी झाली आहे तीच मागणी आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये त्याची अंमलबजावणीला सुरुवात झाली पाहिजे। या मागणीसाठी महाराष्ट्रातील मातंग समाज आता पेटून उठलेला आहे। महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठे मोठे आंदोलन आणि मोर्चे होत आहेत। या प्रसंगी मी महाराष्ट्र शासनाला इतकं सांगू इच्छितो की येणाऱ्या काही दिवसाच्या आत जसं आपल्याला मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं होतं की ऑगस्ट महिन्यामध्येच म्हणजे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या मुहूर्तावरच याची घोषणा केली जाईल, पण अद्याप ती झालेली नाही। त्यामुळे मी मातंग समाजाच्या वतीनं, नेतृत्वाच्या वतीनं असं सांगू इच्छितो की जर का महाराष्ट्र राज्यामध्ये आरक्षणाचं उपयोग तात्काळ लागू झालं नाही तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन पेटेल आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला सर्वशा शासन जबाबदार। अशा पद्धतीने जे मातंग समाजाचे अभ्यास जे सरकारला कुठेतरी अल्टिमेट देतात, मात्र आता सरकारला कितपत जाग येणार हे आता पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। ज्या मातंग समाजाच्या नेतृत्वाखाली हे नेतृत्व आंदोलन करतंय, उपोषण करतंय, आपण समाजासाठी इतिहास करण्याचं काम कुठेतरी करताना पाहायला मिळतंय। आता मागणी घेऊन जात आहे, काय सरकारला आव्हान असणार आहे? या देशासाठी मातंग समाजाच्या अनेक पिढ्या या देशातून ब्रिटिशांना हद्दपार करण्यासाठी ज्या समाजाने गुन्हेगार जातीचा शिक्का आपल्या कपाळी मारून घेतला आणि या ठिकाणी अनेक चळवळी जर आपण पाहिल्या तर या अनेक चळवळीमध्ये आपलं योगदान आणि बलिदान दिलेला हा समाज या ठिकाणी आपल्या न्याय व हक्काच्या मागणीसाठी, आपल्या भावी पिढीच्या भविष्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने या राज्यातल्या रस्त्यावरती फिरत असताना अनेक सरकारकडे या ठिकाणी या समाजाने अनेक वेळा या मागण्या केलेल्या आहेत। मात्र दुर्दैवाने या राज्यातला आघाडी असेल, महाविकास आघाडी असेल, युती असेल किंवा महायुतीचं सरकार असेल, कुणीही अद्यापर्यंत या मातंग समाजाच्या आणि इतर या आरक्षणाच्या लाभापासून वंचित असलेल्या घटकांच्या मागण्यांकडे कधीही जाणीवतेने लक्ष दिले नाही। मात्र दुर्दैवाने या सर्वांची जी मागणी होती गेल्या अनेक राज्यातून या मागणीचा पाठपुरावा होत असताना सरते शेवटी 1 ऑगस्ट 2024 रोजी या देशाच्या सर्वोच्च न्यायपीठाने 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने 6 विरुद्ध 1 ने हा निर्णय दिलेला आहे। आणि हा निर्णय देत असताना या ठिकाणी उपवर्गीकरणास सर्व राज्याला अधिकार दिलेले असताना या देशातल्या जवळजवळ अर्धा डझनभर राज्याने याची अंमलबजावणी आणि काही ठिकाणी या निर्णय झालेला आहे।
मात्र दुर्दैवाने ज्या राज्याला आम्ही फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणतो, ज्या राज्याला आम्ही साधू संतांची भूमी म्हणतो, या राज्यामध्ये या उपेक्षित शोषित पीडितांना न्याय द्यायला 2 वर्षाचा वेळ का लागतोय, हा प्रश्न घेऊन या ठिकाणचा शोषित पीडित समाज हा रस्त्यावर या ठिकाणी उतरलेला आहे. माझं या माध्यमातून शासनाला सरकारला विनंती असणार आहे. आयुब शेख, NTV न्यूज मराठी, धाराशिव.